नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्रेयस गायकवाड। आजची सकाळ शनिवार नुसार आज आपण भेटत आहे कारण की मित्रांनो आज शनिवार आहे। सकाळी यायचं कारण म्हणजे आम्हाला सोमवार दिवशी पण जेवढा सिलेबस शिकवला जातो त्यावर आमची टेस्ट शनिवारी ठरलेली असते। शिकवलं तर सध्या काहीच नाही, तरी मागची रिविजन म्हणून रिविजन पर रिविजन टाकते डालते हम पर बहुत विकास कर रही है। देख सकते हैं मेरे बाल तो बहुत झड़ चुके हैं क्योंकि क्या करे केश कांति लगाए गए, पैराशूट लगाकर थक गए, पर क्या करे टेंशन से ही बाल झड़ने लगे हैं। अब जिंदगी जीने को बहुत तरह गए हैं, पर क्या करेंगे, जिंदगी को जीना ही पड़ेगा। संघर्ष कर रहे हैं, आप देख सकते हैं। प्लीज आपली ओपनिंग काय जय चष्मा करून एकदम लोक असा। पण मित्रांनो तुम्ही घाबरू नका, कारण की आतापर्यंत अजून त्याला कुणीच भेटली नाही एवढा सुंदर मुलगा असून सुद्धा तो सिंगलच आणि आपलं काय मित्रांनो, एकटा जीव सदाशिव सगळ्याला पुरून उरून आपलं असं व्यक्तिमत्व आहे। कशाला आपल्या लाईफचं रिमोट दुसऱ्याच्या लाईफमध्ये द्यायचं, तिला चालवायला। ती आधीच येडी असते, तिच्या नादी लागून आपण आधीच येड होऊ। त्याच्यापेक्षा आपण आहे ना आपल्या स्वतःच्या धुंदीच राहायचं, त्या पोरींपेक्षा आपल्या घरच्या गाया भारी। हे तो लेटेस्ट न्यूज आहे। हे आता कसं शब्द मारला, पण सॉरी, पण असं नाही बोलू शकत का घरच्यापेक्षा असं कम्पेअर नाही करू शकत। हाताचे पाची बोटं सारखी नसतात, पण जयेश मला सांगतो असं म्हणतो पूर्वीपेक्षा आपल्या घरच्या गाया भारी। फस गया मग आता तो 2-3 वर्षात लग्न ठरलं तर तू मुली संग लग्न करणार की गाय संग लग्न करणार? गुड क्वेश्चन, यू आर अ गुड। प्रश्न दिसायचा चाललाय प्रश्न दिसायचा चाललाय। हा बरोबर दिसायचा म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे मेकअप मध्ये पुरी जवळजवळ हजारो रुपये खर्च करत असतात, आपल्या बापाच्या पोटाला जळणं गाठवीत असतात। पण जाऊ दे, काही त्यांच्या बापाचं जातं, आपल्या बापाचं कुठं जातं, असं सगळं विषयावर थांबणारा आपलं हेच असतं। कारण की बाया तुम्ही एक विचार करा, बाया सगळ्या जणी जमाते एका ठिकाणी बोलत्या, हिची उकर त्याची उकर असं माती पुरू एखादं वारूळ बनवित्या, आणि ते वारुळाचं शेवट अंत कसं करतं, जाऊ दे ना बाई आपल्याला काय करायचं त्याचं तो बघून की झक मारायला एवढं 4 तास घालत होते का? त्याची परिस्थिती अशी आहे की कोणीच खरं प्रेम करत नाही, सगळ्या पोरी टाइमपास करतात, सगळ्या मुली पण टाइमपास करत्या, मुलं पण टाइमपास करत्या। पण काही आमच्यासारखे असतात नमुने, पण काय करणार, आमच्यासारख्याला अजून भेटलं नाही। ओ गॉड, एक बार दिला दे। आणि मित्रांनो आम्हाला भेटली पण नाही पाहिजे, एक भेटू, पण ती कधी आधी करिअर सेट करून द्यावा। पप्पा मम्मीला एखाद्या मोठ्या 4 चाकी गाडी आहेत, वरच्या विमानात घरच्यांची सौर करायची, दुसऱ्या देशात परदेशात फिरून आणायचंय, मग तेव्हा बघू पुढचं आपली लाईफ जगायची। आधी पप्पा मम्मीसाठी थोडं जगून घेऊ की यार। चला तुम्ही पण जगा आपल्या आई वडिलांसाठी, आई वडील आपल्यासाठी जगत आले आहेत, त्यांच्या पैशावर आपण आता मस्त उड्या मारल्या, आता आपल्या पैशावरती किती उड्या मारल्या पाहिजे हे आपल्या हातात आहे मित्रांनो। नक्की थोडं त्यांच्यासाठी तरी काही ना काहीतरी करा। धन्यवाद। आता सांगतो, कुणी किती पळा किती मोठा असला ना शेवट इथंच यायचं आपल्याला। 7 पत्र्याचं शेड आहे ना, 7 पत्र्यांचं शेड, शेवट आपला अंत इथंच होणार आहे। त्याच्यामुळे ना लई पैसा करून काय आणि लई हे करून काय फायदा नाही। जेवढं जगायचं ना तेवढं आपल्याच हातात आहे। जयेश बोल, तो 1 रुपया कपडाला लावला तरी तो 1 रुपया सुद्धा वर जात नाही, काही पैसे सगळ्यांची राख बघू शकता, सगळ्यांची राखच होणार आहे। जयेशने अति उत्तम बोलला, ते खूप भारी बोलला। आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, माणूस मरतो शेवट काय फायदा नसतो, पण मित्रांनो शेवट त्याच्या फक्त आपल्यासोबत असते, त्या आठवणीच असतात, आणि त्या आठवणी पायी आपण आहे ना जगत असतो। हो, त्याच्यामुळे जेवढा जो व्यक्ती आपल्या जवळ असतो ना त्याला जपायला शिका, त्याच्याबरोबर राहायला शिका, त्याच्याशी मित्र प्रेम करा, त्याच्या आठवणींबरोबर हे नाही तर जी व्यक्ती तुमच्यापासून जेव्हा लांब जाते, दूर जाते, कधी ना भेटेल होईल ना, तर तेव्हा तुम्हाला खरी त्याची किंमत कळते का तो व्यक्ती असता माझ्याबरोबर तर काय केलं असतं मी। त्याच्यामुळं माणसं ओळखायला शिकवा, आणि ओळखली तर ती पचवायला आणि ती मित्र प्रेम करायला शिका। सगळे सारखे नसतात मी म्हणतोय, पण सगळे पण नाही ना वाईट नसतात आणि चांगले पण नसतात। खाली हात आए था खाली हात जाएंगे। जयेश पुढचं तू बोल माहित नाही, बोल तेवढंच आठवलं, तेवढंच आठवलं आम्हाला, काय करणार। चला बस, थँक्यू, बाय बाय।